समरूपता मधला सराव संच 1.2 मधला तिसरा प्रश्न आपला चालू. तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला त्रिकोण दिला MNP च्या कोन N चा NQ हा दुभाजक आहे. जर MN दिलाय तुम्हाला 5, PN 7, MQ 2.5 तर QP काढा असं या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेलं आहे. प्रश्न पहा, प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. आता सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला या प्रश्नामध्ये पक्ष काय आला हे तुम्हाला पाहिजे. जे प्रश्नामध्ये दिलेलं असतंय तो आपल्याला पक्ष. मग त्रिकोण कोणता दिलाय तुम्हाला? त्रिकोण MNP मध्ये त्रिकोण MNP मध्ये NQ हा काय आहे तुम्हाला दिलेला. NQ हा काय आहे बाबा, त्याला काय दिले प्रश्नामध्ये तुम्हाला? NQ हा कोन N चा दुभाजक आहे. NQ हा कोन N चा काय आहे? दुभाजक आहे. NQ हा कोन दुभाजक आहे. मग आपल्याला घ्यायचं म्हणून समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून इथं काय आलं? PN ला छेद MN बरोबर. PN ला छेद MN आलं आणि QP ला छेद MQ आला. QP ला छेद काय आला? QP ला छेद आला तुमच्याकडे MQ. दोघांचीही मापं काढ. आता हे कशावरून तुम्हाला घ्यायचं आहे त्याचं गुणधर्म काय आहे? हा झाला तुमचा पक्ष. याला पक्ष लिहा. पक्ष तुम्ही लिहा, तिकडं अक्षराकडे लक्ष नका देऊ. आता हे आपण बाजू घेतल्या तर ह्या कशाच्या बाजू आहेत? त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा जो प्रमेय आहे आपला, त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा प्रमेय. तर त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचा जो प्रमेय तुम्हाला दिलेला आहे त्या तो प्रमेय या ठिकाणी लागू होतो. आता याला किमती टाका. PN आपल्याकडे किती दिला आहे? 7. PN आपल्याकडे दिलेला आहे 7 छेद 7 दिल्यानंतर MNचं माप आहे तुम्हाला 5. QP आपल्याला काढायचा आहे. MQ दिलेला आपल्याकडे 2.5. मी सांगितले तुम्हाला जर दशांश काढायचं असेल तर त्या संख्येला 10 ने गुणायचं, दशांश निघून जाणार बरोबर. तुमच्या लक्षात आहे. मग QP काढायचा आहे म्हणून QP ला सरळ पुढे घ्या. QP बरोबर. आता आपल्याला गुणाकार कसा करायचा असतो? तिरकस गुणाकार करण्यासाठी तुम्हाला 7 गुणाकारामध्ये 2.5 छेदामध्ये आले आपले 25. दोन्ही संख्येला एका संख्येने भाग घालायचा असेल भाग घाला. अगोदर 25चा दशांश काढण्यासाठी 10 ने तिला गुणा म्हणजे तुम्हाला भाग जाईल. नसला घालायचं तर अगोदर गुणाकार करा, नंतर त्याचं उत्तर तुम्हाला काढता येते बरोबर. आता इथे जर घातला तर 5 7 किती 35 आणि त्याला 5 न परत तुम्हाला काय करायचं आहे? त्याला भागायचं बरोबर. जर आता तुम्ही असा गुणाकार केला 5 1 5 5 5 25 आणि ह्या दोघांचा जर भागाकार तुम्ही केला तर तुमचं उत्तर यायला लागलं बघा. QP बरोबर 3.5 एकक करून बघा उत्तर येते. QP बरोबर किती आलं तुमचा? 5 एकक. इथं 5 बरोबर. याचं उत्तर आलंय तुमचं 3.5 एकक. हा तिसरा प्रश्न होता. प्रश्न सोपे आहेत बघा, पुस्तकामध्ये दिलेले असतील. तुमच्याकडे पुस्तक असेल तर काढून बघा. पुढचा प्रश्न बघा. झालं का? बघा काय नाही, आपल्याला प्रत्येक ज्या बाजू दिलेले आहेत त्या बाजूचं काही ठिकाणी माप विचारले, ते माप त्याच्या गुणोत्तरावरून काढायचं. गुणोत्तर तुमच्याकडे लक्षात असेल बरोबर. प्रश्न चौथा खूप सोपा दिलेला आहे. आकृतीत काही कोणांची मापे तुम्हाला दिली, त्यावरून दाखवा की AP छेद PB बरोबर AQ ला छेद QC. 2 त्रिकोण दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सिद्धतामध्ये आपल्याला कोण किती दिलेले आहेत? 2. बघा प्रश्न बघा किंवा लिहून घ्या तुमच्याकडे पुस्तकातून तुम्ही बरोबर. आता सिद्धतामध्ये आपल्याला कोण दिलेले? पहिला कोण दिलेले तुम्हाला? AQP किंवा APQ कोणताही तुम्ही लिहिला तरी कोणच आहे बरोबर. दुसरा एक कोण दिलेला तुम्हाला ABC
म्हणून आपण इथे लिहू ABC. दोघांचं माप किती अंश आहे? 60 अंशाचे मला दोन कोन दिलेले आहेत. आता यामध्ये छेदिका कोणते आहेत? तर हे 60 मापाचे कोण झाले. जर तुम्हाला पक्ष काढायचा असेल तर हा तुमचा पक्ष पण होऊ शकतो. आता काय बघा, याच्यामध्ये AB एक छेदिका आहे, बरोबर. आपण लिहू छेदिका AB दिलेली का बघा, आकृतीचं निरीक्षण करायचं. AB ही छेदिका आहे. त्या छेदिकेमुळे काय झाले, आपल्याकडे दोन रेख तयार झालेले. या छेदिकेमुळे छेदिका AB मुळे असल्या, म्हणजे तुम्हाला स्पष्टीकरण घेण्यासाठी सोपं आहे. यामुळे काय झाले, दोन रेख तयार झाले. पहिली रेख आहे तुम्हाला दिलेली कोणती बघा आकृतीमध्ये, पहिली दिलेली आपल्याला PQ आहे, आपलं PQ आहे का बघा. आणि दुसरी रेख दिलेली आपल्याला कोणती दिलेली आहे, ज्याचा आपण पाया घेतो ABC त्रिकोणामध्ये. BC ही एक रेख दिलेली. BC ही काय आहे, रेख आहे. मग आता हे काय झालं, संगत कोण आले, एकाच मापाचे एकरूप आहेत. मग याच्या बाजू पण आपल्याला संगत घ्याव्या लागतात. म्हणून बाजू संगत बाजू घ्यायच्यात. PQ ला समांतर बाजू काढायची. ह्या हे दोघ जण समांतर. मग PQ बाजू समांतर BC. आता हे काय झालं, कसं काय आले बाजू, तर ह्या संगत कोणाची एक कसोटी आपल्याला. तर या संगत कोण कसोटी मी शॉर्टमध्ये लिहितो कारण माझा हात पुढत नाही. संगत कोण कसोटीवरून ह्या बाजू समांतर आहेत. PQ समांतर BC तुमच्याकडे आलेली आहे. आणि मूलभूत प्रमाणाच्या प्रमेयावरून आपल्याला सिद्ध करायचे का AP छेद काय दिले प्रश्नामध्ये PB बरोबर AQ छेद QC. मग इथे लिहू AQ छेद QC. कसं, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. मग इथे लिहू आपण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय, बरोबर आले का, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. असा चौथा प्रश्न होता. सोपं आहे प्रश्न. पाचव्यामध्ये परत आपल्याला गुणोत्तर काढायचे, समांतर बाजू दिलेल्या आहेत. बघा लक्ष द्या, लक्षात आलं असेल तर लिहून घ्या. प्रश्न पाचवा आपल्याला बघायचा आहे. तो याचा स्क्रीन काढला तरी तुम्हाला चालेल, बरोबर. पुढं बघा प्रश्न पाचवा. प्रश्न पाचव्यामध्ये आपल्याला एक समलंब चौकोन दिलेला आहे. ABCD मध्ये बाजू दिल्यात. AB ला समांतर बाजू कोणती दिली, PQ, बरोबर. AB समांतर बाजू, PQ समांतर बाजू, DC. तीन बाजू दिलेल्या आहेत. तुम्हाला AP दिलाय 15, त्याच्यानंतर PD दिलाय 12, QC दिलाय 14, तर PQ काढा असं यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये पक्ष घेताना आपल्याला समांतर बाजू घ्यायची. पक्ष घेताना काय घ्यायच्या, समांतर बाजू. किती बाजू समांतर आहेत आपल्याकडं, 3. पहिली बाजू कोणती आहे तुमच्याकडे दिलेली, समांतर बाजू जिला आपण म्हणतो बघा प्रश्नामध्ये दिलेली AB समांतर बाजू. दुसरी कोणती दिलेली आपल्याला, PQ. लिहू आपण PQ समांतर बाजू. तिसरी कोणती दिलेली आहे, DC किंवा CD, तुम्हाला जी योग्य वाटते ती घ्या. पण प्रश्नामध्ये आपल्याला DC दिली. मग DC दिल्यामुळं हा झाला आपला पक्ष. पक्ष तयार करावा लागतो तुम्हाला. आपल्याकडे समलंब चौकोन दिला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समांतर बाजू दिल्यात आणि तीन समांतर रेषा पण ह्या बाजूवरून आपल्याला काढता येतात किंवा त्यांचा प्रमेय पण आपल्याला पुस्तकामध्ये सोडून दिलेला आहे. मग त्याच्यावरून म्हणून आपण काय करू तर माप घेण्यासाठी बाजू गरजेचं असते. AP ला छेद PD बरोबर BQ ला छेद QC. PQ काढायचं आपल्याला आणि QCचं माप आपल्याकडे दिलेलं आहे. काय आहे याचा गुणधर्म, तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकेचा गुणधर्म. या ठिकाणी जो प्रमेय आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे तो तुम्हाला या ठिकाणी काम करणार आहे. मी शॉर्टमध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहून घ्या. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिकाचा प्रमेय. तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा जो गुणधर्म आपल्याला दिलेला आहे त्या गुणधर्माचा एक प्रमेय या ठिकाणी आपल्याला लागू पडतो किंवा ते प्रमेय पण आपल्या पुस्तकामध्ये सोडून दिलेला आहे.
आता हे दिल्यानंतर आपल्याला काढायचं असते गुणोत्तर. गुणोत्तर मग तुम्हाला जे माप दिलेली आहेत पुस्तकामध्ये ती माप टाका. AP आपल्याकडे दिलेलं आहे 15, PD आपल्याकडे दिलेलं आहे 12, BQ मला वाटते आपल्याला काढायचं. QCचं माप आपल्याकडे दिलेले आहे 14. बरोबर. मग म्हणून गुणाकार करण्या अगोदर BQ समोर घ्या. 15 आणि 14 गुणाकारामध्ये मांडा, 12 छेदामध्ये घाला. आता बघा, दोन्ही संख्येने एका संख्येला तुम्हाला भाग घालता येते. भागाकार करा. अलग भागाकार. कोणत्याही संख्येला तुम्हाला भाग घालायचा आहे. इथं भाग जाते दोन्ही संख्येला एका संख्येला, त्याच्यामुळे अगोदर भाग घाला. भाग घातल्यानंतर गुणोत्तर काढा. गुणोत्तर किती येते तुमचं ते बघा. गुणोत्तर यायला पाहिजे, कारण आपल्याला गुणोत्तरावरूनच BQचं माप काढायचं. माझ्याकडे BQचं माप येणार आहे 17.5 एकक. 17.5 एकक. कोणाकोणाचं आले कमेंट करा. 17.5 एकक एवढं माप आपल्याकडे BQचं आलेलं आहे. प्रश्न 5 तसंच 6 पण आपल्याला सोपा आहे, ते पण तुम्ही सोडून पहा. बरोबर. 17.5 एकक. एकाच संख्येला दोन्ही संख्येनं भाग जातो. भाग घालता येते का बघा. जर येत असेल तर उत्तर तुम्हाला फास्ट काढता येईल. 12 आणि 14 कोणते पाड येतात ते बघा. हां, भाग पण जाणार आहे. खाली संख्या आपल्याकडे शिल्लक राहत आहे. किंवा ते जमत नसेल तुम्हाला तर 12चा 15चा 14चा गुणाकार करा, नंतर 12ने त्याला भाग द्या. तुम्हाला उत्तर काढायला सोपं जाईल. बरोबर. प्रश्न 6 बघा. प्रश्न 6मध्ये पण तुम्हाला गुणोत्तर काढायचे. प्रश्न 7मध्ये 8मध्ये पण तुम्हाला गुणोत्तरच काढायचे. 2 पॉईंट नाही, हा काढायला